नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दिबा पाटील यांचं नाव देण्यासाठी भूमिपुत्र पुन्हा एकदा एकवटलेले आपल्याला पाहायला भेटत आहेत। येत्या 5 ऑगस्टला जे आहे ते जंतर मंतर दिल्ली या ठिकाणी आंदोलनाचा एल्गार पुकारलेला आहे। आपल्यासोबत बोलण्यासाठी भूमिपुत्र कांतीलाल कडू आहेत, आपण त्यांच्याशी बोलूया। सर, काय सांगाल? आज अशी माहिती भेटते की 5 ऑगस्ट रोजी जे आहे ते आंदोलन पुकारण्यात येत आहे। पुन्हा एकदा दिबांच्या नावासाठी मागणी होतीये, काय प्रतिक्रिया आहे? केंद्र सरकार जोपर्यंत लोकनेते दिबा पाटील साहेबांचं नाव नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला देत नाहीत तोपर्यंत ही आंदोलन सुरू राहणार। आता यशस्वी आंदोलन केलं, पोलिसांनी ते दडपण्याचा प्रयत्न केला असला तरी पुन्हा एकदा आमची लोक नवी दिल्लीला नव्या इराद्याने धडक देण्याच्या विचारात आहेत आणि मला वाटतं काहीतरी 5 तारीख त्यांची निश्चित झाली। केंद्र सरकारला ते घाम फोडतील आणि निश्चितपणे नाव पदरात पाडून घेतील। सर, केंद्रामध्ये भाजपची सत्ता आणि आताच गेल्या 2 दिवसापूर्वीचा एक व्हिडिओ व्हायरल होतोय की आमदार जे आहेत, स्थानिक आमदार प्रशांत ठाकूर यांनी देखील या आंदोलनाला पाठिंबा दर्शवलाय। तुम्ही कशा पद्धतीने याकडे बघताय? प्रशांत ठाकूरांवर कोणी विश्वास ठेवत नाही आणि विश्वास ठेवण्याच्या लायकीचे ते नाही आहेत। मी मुद्दा म्हणून बोलतोय लायकीचे नाही आहेत, कारण त्यांनी अशी अनेक घोषणा केल्या, नाव दिलं नाही तर मी राजीनामा देईन, दुसरे आमदार महेश बालदीने सांगितलं मी जाळून घेईन। असा विद्रोह करण्याची आवश्यकता नाही, पण तुका म्हणे पाहिजे जातीचे, किंवा आपण असं म्हणूया की बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले, यांच्यावर विश्वास ठेवण्याची हे नाही। यांचं राजीनामा त्यांनी जर पाठिंबा दिला असेल तर मला वाटतं ते नौटंकी आहे। मग मागच्या वेळी आंदोलन केलं त्यावेळी त्यांनी पाठिंबाही दिला नाही आणि ते बघायलाही आले नाहीत। म्हणजे तुमच्या मनात काय आहे की ते म्हणतात की आंदोलन करताना आंदोलन करणाऱ्याचे विचार हेतू काय तो बघावा। मला वाटतं प्रशांत ठाकूरांचा हेतू प्रत्येक हा नौटंकीपणाचा आहे। नक्कीच सर, 5 तारखेला जंतर मंतर या ठिकाणी हे आंदोलन पुकारण्यात येत आहे। परंतु आता आपण बघितलं गेल्या काही दिवसांपूर्वी विद्यार्थ्यांचं आंदोलन देखील तिथेच झालं, तिथे देखील लाठीचार्ज करण्यात आला। अशा प्रकारचं काही होऊ नये यासाठी काही तुम्ही विनंती किंवा मागणी काही करणार आहात? नाही, खरं तर आंदोलन ही लोकशाहीचं मूलभूत अंग आहे आणि न्याय हक्कासाठी आंदोलनं केली जातात। माननीय सर्वोच्च न्यायालयाचंही तेच मत व्यक्त केलंय। पण पोलीस आंदोलन दडपण्याचा प्रयत्न करतात, लाठीमार करतात, मुलींचे कपडे फाडले, अत्याचार, म्हणजे असं कुणी करत नाही। पण केंद्र सरकारच्या हाताबाहेर परिस्थिती गेल्यानं त्यांना तो नाईलाज असतो, त्यांनी तो मार्ग अवलंबला, तो निषेधार्थ आहेच। पण माझी विनंती आहे केंद्र सरकारला, राज्य सरकारला, खरं तर राज्यातले लोक ज्यावेळी केंद्रामध्ये आंदोलन करायला जातात त्यावेळी राज्याच्या मुख्यमंत्री महोदयांनी याची दखल घेतली पाहिजे आणि केंद्र सरकारला पत्र दिलं पाहिजे की आमचे आंदोलक येत आहेत, त्यांना त्यांचा पाहुणचार तुम्ही माणुसकी नात्यानं करा, संविधान मार्गाने करा, त्यांच्यावर कोणत्याही प्रकारे कायदा सुव्यवस्थेचा बडगा दाखवत हात उगारू नये, लाठ्याल्ला करू नये, प्लॅनेट जे काही तुमचं अश्रू नलकांडे सोडले ती परिस्थिती उद्भवू नये। माझी ही विनंती आहे की माझे आंदोलक शांततेपणे येत असतील, दिल्लीत येत आहेत, तर त्यांना तुम्ही सामोरे जा। ही लढाई विचारांची आहे, ती विचाराने लढूया। नक्कीच येत्या 5 तारखेला हे आंदोलन कशा पद्धतीने उभं राहणार याकडे सरकार ही मागणी पूर्ण करणार का हे पाहणं आता महत्वाचं ठरणार आहे। कविता लोखंडे, जय महाराष्ट्र, नवी मुंबई।